या पवनभूमीमध्ये आम्ही एका आत्मचिंतन बैठक ठेवली होती आणि त्यातून आता सरकारचं एकंदरीत जे काही बनवाबनवीचं उत्तर आहे ते फार निषेधार्थ आहे। मुख्यमंत्री असं म्हणत होते का दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू, परंतु बोलताना निवडणुकीमध्ये ते असं कधीच बोलले नाही। कर्ज सातबारा कोरा कोरा म्हणणारे मुख्यमंत्री आज आम्हाला गणित सांगत आहे समजून। खरं तर दुष्काळापेक्षा जास्त झड कमी भावाने भेटते। हातात आलेलं पीक जेव्हा कवडीमोल मातीनं मातीच्या भावात विकावं लागतं, मुख्यमंत्री महोदय ते दुष्काळापेक्षा जास्त चटके देणारे असतं। याचा अधिक अभ्यास करा आणि पुन्हा कर्जमाफीचा विचार करा। या चिंतन बैठकीत हे ठरलंय का निवड कर्जमाफीची नाहीच तर हमीभावाची आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एमआरएसएस मध्ये दोन पैकी एक काही करा। एकतर हमीभावाच्या कायदा करा आणि त्या कायद्याखाली सगळ्या हमीभावाची दुरुस्ती करून 50% नफा धरून हमीभावाचा कायदा करावा आणि सगळ्या हमीभावाच्या खाली एकही दाना विकला गेला नाही पाहिजे, एकर कैची खबरदारी घ्यावी, नाहीतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एमआरएसएस मध्ये करावे। मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल आणि दिव्यांगाचे काही प्रश्न असेल हे लगेच आम्ही त्यांना काही दिवस अजून देतो आहे। गणपतीच्या काळामध्ये गणपती उत्सव जे आहे त्या काळात फिरता गणपती बसून मराठवाड्यात किंवा नागपूरले पदयात्रा काळाची ते आम्ही ठरवणार आहोत। हा फिरता गणपती कुठे विसर्जन करायचं ते निश्चित नाही, परंतु फिरता गणपतीचं आम्ही पाहतोय तिथे आम्ही स्थापना करू आणि विसर्जन मात्र पदयात्रेनंतर ठरवू। त्यापूर्वी 9 ऑगस्टला मोदीजी आणि देवेंद्रजीच्या हाताला काळी राखी बांधून आम्ही निश्चित नोंदवणार। 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा आपण काढली, ते चांगलंच झालं, पण 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। त्याच्या सिंदुराबाबत आपण अजूनही विचार करत नाही। त्याच्या आयुष्यात येणारा काळोखाची रात्र संपली पाहिजे। बियाणं डुप्लिकेट मिळतं, बोगस बियाणं, बोगस औषधी, रानडुकरं, वन आम्ही पाहतो वन्य प्राण्याचा त्रास, अन्न भेटणारा हमीभाव हा शेतकऱ्याला खाऊन टाकत आहे। रोज 10 ते 15 आत्महत्या होतोय, तरी तुमच्या संवेदना जागृत होत नाही, याचं दुःख वाटतं। एकाकडे शेतकऱ्यासाठी फाशी घेऊ अशी भाषा बोलणारे वसंतराव नाईक आणि दुसऱ्या इकडे फासावर जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी साधी चिंता नसणारे मुख्यमंत्री, हा दोन मोठा फरक आहे। हरित क्रांती ते आत्महत्या पर्यंतचा हा प्रवास थांबला पाहिजे। हरित क्रांतीनंतर खऱ्या अर्थानं उन्नतीचे दिवस आले पाहिजे होते। वसंतराव नाईकाच्या हरित क्रांतीनंतर आत्महत्याचे दिवस शेतकऱ्याला पाहावं लागतं, म्हणून हे स्थळ आम्ही नेमलं आहे।